नमस्कार. आज आपण गव्हाच्या पिठापासून खस्ता खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी इथे आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पाव वाटी रवा घालायचा आहे. तर रवा इथे तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा वापरू शकता. मी इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि पाव चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे. तर ओवा कुठल्याही पदार्थात टाकायच्या आधी तो या पद्धतीने हातावरती क्रश करून घातलेला असेल तर ओव्याची चव अजून छान वाढते. त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे खाण्याचं नॉर्मल तेल घालायचं आहे. तर थंड तेलाचं एखाद्या पदार्थाला मोहन दिलेलं असेल तर पदार्थ खस्ता खुसखुशीत होतो आणि आपल्याला पदार्थ कुरकुरीत करायचा असेल तर आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं आहे. तर तेल घातल्यानंतर आपल्याला 5 मिनिटांसाठी हे पीठ व्यवस्थित हाताने चोळून चोळून मिक्स करायचं आहे. चोळून चोळून पीठ व्यवस्थित मिक्स केल्यामुळे सर्व पिठाला मीठ आणि तेल व्यवस्थित लागलं जातं. पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कोमट पाणी करायचं आहे. हलकं गरम पाण्यानेच आपल्याला हे सर्व पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जसं तुम्ही पुरीला घट्टसर कणिक मळता त्याप्रमाणे आपल्याला इथे ही कणिक मळून घ्यायची आहे. जर तुम्ही चपातीसारखं पीठ मळलेलं असेल तर शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर ती तळायला वेळ लागतात आणि त्याचबरोबर तेलाच्या बाहेर काढल्यानंतर कधी-कधी थंड झाल्यानंतर ती मऊ पडण्याची शक्यता असते किंवा मग तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा घालायचा आहे आणि कोमट पाण्याने आपल्याला घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती आपल्याला सुती कापड ठेवून 10 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवायचं आहे. म्हणजे पीठ छान मुरलं जातं. 10 मिनिट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे पीठ एक वेळेस मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. जेवढी तुम्ही मोठी पोळी तयार करणार असाल तेवढे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. इथे गोळे तयार करून झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळीसाठी एक पोळी लाटून घ्यायची आहे. तर त्याआधी आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे आणि त्यावरती गोळा ठेवून आपण नेहमी पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला पोळी लाटायची आहे. तर नेहमीच्या पोळीपेक्षा आपल्याला इथे थोडीशी पातळसर अशी पोळी लाटायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पातळसर अशी पोळी लाटून तयार झालेली आहे. पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळी कट करायच्या आधी या पद्धतीने पोळीच्या खाली थोडं पीठ लावून घ्यायचं आहे. म्हणजे शंकरपाळी कट करून झाल्यानंतर ती खाली चिटकत नाही, अलगदपणे निघून येतात. त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे शंकरपाळी कट करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता या आकारामध्ये मी शंकरपाळी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर या शंकरपाळीला आपल्याला थोडं मोकळं करून घ्यायचं आहे. तर इथे आपण तळायच्या आधी सर्व शंकरपाळी आधी कट करून घ्यायच्या आहेत. तर ती एकमेकांना चिटकू नये सुटसुटीत राहण्यासाठी आपल्याला या पद्धतीने चिमूटभर पीठ यावरती भुरभुरायचं आहे. म्हणजे ती सुटसुटीत राहतात आणि तळताना सुद्धा सोपं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता आपण सर्व शंकरपाळी कट करून घेतलेल्या आहेत. आता या शंकरपाळींना आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर तळणीसाठी इथे मी तेल तापवून घेतलेलं आहे. तर तेल तापलेलं आहे की नाही ते आपल्याला एक शंकरपाळी तेलात सोडायचं आहे
आणि तो जर टाकल्याबरोबर तेलावरती तरंगत आलेला असेल तर तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे. तर इथे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे. जर मोठी गॅसची फ्लेम ठेवलेली असेल आणि तेल कळकळीत तापलेलं असेल तर शंकरपाळी तेलात टाकल्याबरोबर लगेच रंग बदलतो आणि कोमट तेलामध्ये जर तुम्ही शंकरपाळी टाकलेली असेल तर ती तळाशी जाऊन बसतात आणि मऊ होतात किंवा मग तेलकट होतात. म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि तेलाचं टेम्परेचर सुद्धा मध्यम ठेवायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. तर इथे शंकरपाळीची पहिली बॅच तळून तयार झालेली. या पद्धतीने आता आपण सर्व शंकरपाळी तळून घेणार आहे. तर या शंकरपाळी तुम्ही नक्की करून बघा. खूप खस्ता आणि खुसखुशीत होतात. यामध्ये आपण अजिबात मैद्याचा वापर केलेला नाहीये. हवाबंद डब्यामध्ये ठेवलेली असेल तर महिनाभर आरामात टिकते. तर ही चहासोबत किंवा दुपारच्या भुकेसाठी खूप चविष्ट अशी शंकरपाळी लागते. तर नक्की करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.